आहे. हे जंतर मंतर म्हणजे एखाद्या सिव्हिल इंजिनियरनी केलेले कन्स्ट्रक्शन नाही आहे की त्याला वाटलं बांधून टाकलं माझं नाव देऊन. जंतर मंतर म्हणजे ऑब्झर्वेटरीज आहे, या वेधशाळा आहेत सगळ्याच्या सगळ्या. तिथे सगळे गणितं केले जातात. सूर्याच्या सावलीवरनं तुमचं दिनमान, तुमचे ऋतू, तुमचे सण, तुमची ओव्हरऑल जॉग्रफी आणि ॲस्ट्रॉनॉमी याचं सेंटर म्हणजे जंतर मंतर आहे. असं वन ऑफ द सेंटर वराहमिहिरांनी उज्जैनमध्ये स्थापन केलं होतं. उज्जैन ही अशी ऑब्झर्वेटरी होती. उज्जैन सांस्कृतिक नगरी होती, साहित्य नगरी होती. आणि वराहमिहिर हा जिथला वन ऑफ द मोस्ट ज्याला डिस्टिंग्विश सायंटिस्ट ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचा सायंटिस्ट होता. वराहमिहिरावर बोलावं असं 2 तास साहित्य उपलब्ध राहील, इतकं वराहमिहिरावर बोलता येईल. ज्यांना इंटरेस्ट आहे ते नंतर बघू शकता. तर मग त्याने उज्जैनला सांगितलं की तू मेघा उज्जैनला जा, तिथे मोठं सांस्कृतिक केंद्र आहे, तिथे लोकसमृद्ध आहे, तिथे सगळ्या प्रकारचं चांगलं वातावरण आहे. आणि मग पुढे त्यांनी त्याला संदेश दिलेला आहे. पुढे तर जे ढग जातात, पुढे जो मान्सून जातो तो विदिशामध्ये. विदिशा हे पण मध्य प्रदेशात. विदिशाला तिथे बेटवा नदी, त्यांनी वेत्रवती अशी नदी म्हटलेली आहे, जी आजची बेटवा त्याचा बोलीभाषेत अपभ्रंश झाला, संस्कृतमधून येते बेटवा झाली. बेटवा नदी आजही आहे, त्याच नदीच्या काठावर विदिशा आहे. आणि मग त्यांनी उदयगिरी आणि निचई पर्वत असे उल्लेख कालिदासाचे आहेत. आम्ही त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आलो. तो उदयगिरी पर्वतही आहे, निचई पर्वतही आहे. आणि तिथे त्यांनी मी त्यांचं सांगितलं कालिदासाचं सगळं वर्णन शृंगारिक आहे. तर उदयगिरी आणि निचई पर्वत हे तेव्हाच्या नागरिकांना शृंगार करायसाठी तयार केलेला जागा होता. आणि आज आपण त्याला तसं म्हणावं का माहिती नाही, पण आपल्याकडे जसं प्रॉस्टिट्यूशन जिथे चालतं अशा प्रकारच्या जागा असतात, तशा प्रकारची जागा त्या उदयगिरी पर्वतावर आहे. की तुम्ही गणिका तिथे होत्या, गणिकांसोबत तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर तिथे ते रूम्स आहे, त्या जागा आहे. आणि तशा प्रकारची रचना आजही आपल्याला दिसते. तिथे वेगवेगळे काय म्हणतात ज्याला डॉक्युमेंटेशन पण आहे करून ठेवले. आता ती हेरिटेज साईट करून ठेवली आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर कालिदासाचा मेघ हा उज्जैनीवरनं निघायचा, बेत्रवती म्हणजे विदिशाला जायचा, नर्मदा क्रॉस करून तो आता बेटवाकडे गेला. आणि मग तो तिकडनं गेला चित्रकूटला. चित्रकूट हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशची बॉर्डर आहे, जिथे आज नानाजी देशमुखांचं मोठं गाव आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. या चित्रकूटावर जातो. हेच ते चित्रकूट आहे जिथे राम आपल्या याच्या दरम्यान आलेले होते. मग तू चित्रकूटला जा, तिथलं सौंदर्य काय आहे याचं सगळी वर्णन आहे. विदिशाची खूप जास्त चांगली वर्णन आहे. म्हणजे विदिशा ही अत्यंत प्राचीन नगरी आहे भारतातली. आणि इथे कशी समृद्धी होती पैशाच्या दृष्टीने, साहित्याच्या, संस्कृतीच्या दृष्टीने, हे कालिदासांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि मग तो त्याला सांगतो की अलकापुरीमध्ये जा आणि कैलासाकडे जा. तर साऊथ वेस्ट मान्सून, मेघ कसे जातात, पाऊस कसा पडतो, पाऊस कसा वाहतो, पावसाची दिशा कोणती, याचं ज्ञान आपल्या भारतीयांना होतं. ते कालिदासांनी लिहिलं. म्हणजे कालिदासाला एकदम कुठून तरी आलं, प्रेषितांनी सांगितलं आणि कालिदासाला कळलं असं झालेलं नाही आहे. ते पिढ्यानपिढ्या इथे एस्टॅब्लिश झालं. 10 अजून चांगल्या लोकांना ते माहिती असेल तेव्हा कालिदासांनी ते आपल्या साहित्यामध्ये लिहिलं. तर अशा प्रकारचं हे ज्ञान, हे सायंटिफिक ज्ञान भारतीयांना होतं. हे कालिदास आपल्या साहित्यातून मांडतो. म्हणजे ललित साहित्य आजही असायचं. ललित साहित्य किंवा ललित साहित्य नसतं. ते समाजाची जशी काही प्रगती होत असते, समाज ज्या स्टेजवर असतो त्याचं प्रतिबिंब ललित साहित्यात पडलेलं असतं. एखादं जेव्हा धरणाचे लोक विस्थापित होतात तेव्हा झाडाझडती नावाची कादंबरी येते. उदाहरण द्यायचं, सोसायटी कनेक्टेड आहे. तांडव कादंबरी आहे. तांडव कादंबरीमध्ये गोव्यामध्ये झालेल्या धर्मांतराचं पूर्ण कादंबरीच्या स्वरूपातलं वर्णन. समाजात जे घडतं ते ललित साहित्यात येतं. म्हणून जे समाजात सायंटिफिक ज्ञान एस्टॅब्लिश होतं ते लालित्यपूर्ण स्वरूपात मेघदूतामध्ये कालिदासांनी मांडलेलं आहे. त्याच्यातले 1-2 उदाहरण सांगून मी थांबतो. म्हणजे प्रवासादरम्यान आलेले. सतना हा प्रदेश आहे. 2012मध्ये मी सतनाला होतो. आम्ही त्यावेळेला प्रचंड दुष्काळ पडलेला होता. आणि सतनाला आम्ही असं रोडनी जाता जाता सगळीकडे उजाड, बंजर जमीन, पूर्ण एकही हिरवा काही कण पण नाही. हा महिना जुलै-ऑगस्टचा. आणि दूर कुठेतरी काही सुरू होतं पूजा टाईप. तर आम्ही उतरलो गाडी आणि रोडवरून शेतातून चालत तिथपर्यंत गेलो. तिथे पूजा सुरू होती. मग आम्ही चौकशी केली तर पहिले तर बोललेच नाही. आणि मग सगळे ग्रामीण लोक होते. आणि मग बोलताना त्यांनी सांगितलं की एक ती मुलगी आहे, तिच्या अंगातलं भूत काढत आहे. 2012 भूत काढत आहे. ही मुलगी कुठे राहते? ही मुलगी राहायची म्हणजे आधी ती सतनाला राहायची. मग तिचं लग्न झाल्यावर ती इंदोरला दिलं होतं तिला. इंदोरला गेल्यावर तिला हे झालं की ती जे प्रदेश तिने कधी बघितलेच नाही अशा प्रदेशांबद्दल ती बडबड करायला लागली. आणि ती सांगायची स्वप्नामध्ये, बोलणार कसंही पण. तर तिच्या घरच्यांनी पहिले तिला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे ट्रीटमेंट केली.
तिथे काहीच झालं नाही, त्यांनी परत पाठवून दिलं. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे पण काहीच झालं नाही, परत पाठवून दिलं. ती मुलगी तशीच मानसिक अवस्थेत होती. आणि हे सगळं थकून मग त्यांनी मांत्रिकाकडे तिला नेलं. ती मांत्रिकाची पूजा तिथे सुरू होती आणि मांत्रिक मुंबईवरनं आणला होता. ग्रामीण भागातला मांत्रिक मुंबईवरनं आणला होता. आणि त्याला म्हटलं की तू डॉक्टरकडे का नाही नेलं? तर नेलं. मग त्यांनी हे सगळं सांगितलं, पण यावर्षी पाऊस पडलेला नाही, आमची शेती झालेली नाही, मी माझा सगळा पैसा माझ्या बहिणीच्या उपचारावर खर्च केलेला आहे, आता माझ्याकडे पैसा नाही आहे खर्च करायला, आणि म्हणून मी तिला आता मांत्रिकाकडे आणलेलं आहे. पाऊस, त्याचे होणारे परिणाम, त्याचे सामाजिक परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. असे खूप सारे उदाहरणं आपल्याला सांगता येतील की पावसाचे इम्पॅक्ट होणार आहे. एक लास्ट उदाहरण सांगतो जे अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि मग थांबतो. की आपल्या इथे पेंच आहे सिल्लारी, तर सिल्लारीला तिथे गोंड वस्ती आहे, सगळे गोंड आदिवासी